शाळा सारं काही शिकवते, लघुकोन, काटकोन, त्रिकोण, चौकोन, पण आपलं कोण हे मात्र परिस्थिती शिकवते. कठीण प्रसंगात न मागता दिलेली साथ नेहमी मोलाची ठरते. जिथे सर्व संपेल याची जाणीव होते, तिथे पाठीवर अलगद पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो. जन्मभरासाठी आवडलेलं नातं आयुष्यभर निभावण्यासाठी आभाळभर कर्तव्य करावी लागतात, तेव्हा कुठे कुटुंबाकडून, समाजाकडून मानसन्मान मिळतो. नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणून केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचे पहिले पाऊल. जेव्हा तुम्ही स्वतःवर अवलंबून राहायला शिकाल, तेव्हा तुम्ही आयुष्यात अधिक आनंदी व्हाल. दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असली तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते. माणूस कसा दिसतो ह्यापेक्षा कसा आहे ह्याला महत्त्व असतं, कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणांचं आयुष्य मरणापर्यंत असतं. काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. डोळे तर जन्मतःच मिळालेले असतात. कमवायची असते ती नजर, चांगल्यातले वाईट आणि वाईटातले चांगले ओळखण्याची. प्रत्येक गोष्टीची नक्कल करता येते, पण चारित्र्य आणि ज्ञानाची नक्कल करता येत नाही. ती कमवावी व मिळवावीच लागते. जिव्हाळा हा घरचा कळस आहे. माणुसकी ही घरातील तिजोरी आहे. गोड शब्द हे घरातील धनदौलत आहे. शांतता ही घरातील लक्ष्मी आहे. पैसा हा घरचा पाहुणा आहे. व्यवस्था ही घराची शोभा आहे. समाधान हेच घरचे सुख आहे. देवा माणसाला राहण्यासाठी सगळ्यात चांगली जागा कोणती? देवाने हसून सांगितले की एखाद्याच्या हृदयात राहा, कारण इथे राहण्यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत आणि इथून तुम्हाला कोणी बाहेरही काढू शकत नाही. कचरापेटीत सापडलेली भाकरीच सांगते, माणूस पोट भरले की त्याची लायकी विसरतो. ज्या घरात एकतरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते, त्या कुटुंबातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळेच तरून जातात. काय कालचक्र आहे बघा. निर्मल निसर्गाचे. लहानपण, वेळ आहे, ताकद आहे, पण पैसा नाही. तरुणपण, ताकद आहे, पैसा आहे, पण वेळ नाही. म्हातारपण, पैसा आहे, वेळ पण ताकद नाही. निसर्गाला तोड नाही, म्हणून आहे तो दिवस सुखात आणि आनंदात जगा. आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल, पण हिंमत कधीही हरू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. गरजेपेक्षा जास्त गोष्टीची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही. आयुष्यात जी माणसं आपल्या कामात नेहमी व्यस्त असतात, त्यांची अर्धी दुःख आपोआप कमी होतात. उपवास नेहमी अन्नाचाच का करता? कधी कधी क्रोधाचा आणि वाईटाचाही करा. भावना ही जगातील सर्वात खतरनाक नदी आहे. यात सगळे वाहून जातात. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही, आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियतीसुद्धा करीत नाही. ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो, तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा. नाते अधिक सुदृढ होईल. सुंदर क्षणांची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा. काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसात नसतात. जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते, तेव्हा आयुष्यातून माणसांची वजाबाकी सुरू होते. श्री स्वामी समर्थ.